वटपौर्णिमा आली जवळी, वटपौर्णिमा आली जवळी, लागा तयारीला महिला मंडळी, लागा तयारीला महिला मंडळी। नमस्कार मैत्रिणींनो, मी वैशाली बांते महिला विचार या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। मैत्रिणींनो, व्हिडिओच्या सुरुवातीच्या 2 ओळीवरून तुमच्या लक्षात आलंच असेल की आजचा विषय आहे वटपौर्णिमा, जो की आपल्या महिलांचा सगळ्यांचाच आवडीचा विषय आहे। खरं तर काही सण हे महिलांसाठीच असतात, जसं मकर संक्रांत, हरतालिका आणि वटपौर्णिमा। वटपौर्णिमेला अगदी असा पंचपक्वान्नाचा नैवेद्य नसतो किंवा खूप अशी पूजाही नसते, त्यामुळे या सणाला तयारीला छान वेळ मिळतो। अगदी छान तयार होऊन आपण सगळ्या महिला वडाची पूजा करतो। पूजाच करत नाही तर नंतर पूजेच्या नंतर एकमेकींना हळदी कुंकू देतो, ओटी भरतो आणि खूप छान अगदी गप्पा मारत असतो। ही यावर्षीच्या माझ्या माहेरची साडी, काय दागिन्यांची फॅशन आहे, अगदी आपल्या आवडीच्या विषयावर गप्पा मारतो। त्यामुळे आपलं मन हलकं होते आणि आपल्याला खूप छान प्रसन्न वाटत असते। पण मैत्रिणींनो, आजकालच्या ज्या तरुण मुली असतात ना, त्यांना हे वटपौर्णिमा, 7 जन्मोजन्मी हाच नवरा किंवा 7 फेरे हे त्यांना पटत नाही। त्यांना हे काहीतरी फालतूपणा वाटत असतो आणि मग ते ह्या सगळ्या गोष्टींना नकार देतात। पण खरं सांगू का मैत्रिणींनो, ह्यामागे सुद्धा वैज्ञानिक दृष्टिकोन आहे। आपल्या पूर्वजांनी जे काही सण, प्रथा, परंपरा आपल्या मागे लावल्या आहेत ना, त्या सगळ्या आपण पाळल्या पाहिजे। खरं तर त्याच्याकडे सचेत होऊन बघण्याची खूप गरज असते। अगदी 24 तास ऑक्सिजन देणारं किंवा सतत ऑक्सिजन देणारं झाड म्हणजे पिंपळ, कडुनिंब आणि वड। हे झाड सतत ऑक्सिजन देत असते आणि वटपौर्णिमेच्या निमित्ताने का होईना या झाडाचं जतन, संवर्धन केलं जातं। इतकेच काय, नवीन वृक्षाचीही लागवड केली जाते। आता तुम्ही म्हणाल की आम्ही नवीन वृक्षाची लागवड करत नाही, पण कसं आहे, ज्या नवीन वस्त्या असतात ना, तिथे अगदी आरतीचं ताट, ओटीचं सामान आणि साडी हे सगळं घेऊन अगदी लांब दूरवर जाऊन वडाची पूजा करणं महिलांना शक्य नसते। खरं तर पायी पायी चालत जाऊनच महिला बहुतेक वेळा झाडाची पूजा करत असतात। त्यामुळे या महिलांचा असा प्रयत्न असतो की आपल्या घराच्या जवळपास म्हणजे सार्वजनिक ठिकाणी मंदिरात झाडं लावले की आपल्याला पूजा करायला अगदीच सोपं होईल आणि म्हणून या वडाच्या झाडांची संख्या वाढण्यामध्ये आपल्या महिलांचाही तितकाच हातभार असतो। नवीन वस्ती असली की तिथे आवर्जून वडाचे झाड लावले जाते। वटपौर्णिमेच्या निमित्ताने का होईना पण वडाच्या झाडांची संख्या वाढते। खरं तर आपल्या पूर्वजांनी जे काही आपल्या मागे प्रथा परंपरा लावल्या आहेत, त्यामागे हा पण हेतू असतो की आपल्या झाडांचं जतन आणि संरक्षण, संवर्धन व्हावं। आणि म्हणूनच जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी सांगितलंच आहे की वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे। आणि म्हणून अगदीच आरतीचं ताट हातात घेऊन किंवा झाडाला 7 फेरे मारण्याची गरज नाही, पण सतत छाया देणारे, ऑक्सिजन देणारे औषधीयुक्त वनस्पती किंवा झाड म्हणून ज्या महिलांनी हात जोडून कृतज्ञता व्यक्त करायला हरकत नाही। आम्ही तर आमच्या रीतिरिवाजाप्रमाणेच वडाच्या झाडाची पूजा करणार आहोत आणि नुसतीच पूजा करणार नाही तर आमच्या मैत्रिणीशी गप्पाही मारणार आहोत। तुम्ही कशी पूजा करणार आहात ते कमेंट्स करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडत असतील तर एक लाईक अवश्य करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बोलूया असं काही की तुम्हाला वाटेल माझ्याच मनातलं सारं काही। धन्यवाद।